आधुनिक युगातला मनुष्य श्रीकृष्णाला विचारतो, देवा, हे नशीब म्हणजे काय असतं? कधीकधी एखादा मनुष्य खूप मेहनत घेतो तरी त्याला पाहिजे तसं यश मिळत नाही, आणि एखादा मनुष्य कमी मेहनत घेतो तरी त्याला पाहिजे तसं फळ भेटतं. याचं कारण काय आहे? तेव्हा कृष्ण मंद मंद हसतो आणि उत्तर देतो, नशीब समजून घेण्यासाठी तुम्हाला कर्म काय आहे हे समजून घ्यावे लागेल. कर्म हे 3 प्रकारचे असतात: संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमान कर्म. संचित कर्म म्हणजे असे कर्म ज्यांचं फळ आपल्याला अजून भेटलेले नाही. प्रारब्ध कर्म म्हणजे असे कर्म ज्यांचे फळ आपल्याला भेटलेले आहे. प्रारब्ध कर्माचे उदाहरण म्हणजे आपले आईवडील आपल्याला कसे मिळतात, श्रीमंत मिळतात का गरीब मिळतात, आपले भाऊ बहीण आपल्याला कसे मिळतात, आपल्याशी चांगले बोलणारे मिळतात की आपल्याशी भांडण करणारे मिळतात, हे प्रारब्ध कर्माचे उदाहरण आहे. आणि क्रियमान कर्म म्हणजे असे कर्म जे आपण या जीवनामध्ये करणार आहोत. या जीवनात आपण जे पण चांगले कर्म करू किंवा वाईट कर्म करू त्यांचे फळ आपल्याला एकतर याच जन्मात भेटेल, नाहीतर पुढच्या जन्मात भेटेल. कर्माबद्दल श्रीकृष्ण म्हणतो, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुः मा ते संगोत्स्तव कर्मणी. या श्लोकवरून श्रीकृष्ण हेच समजावून सांगत आहेत की कोणाला लवकर यश भेटतं तर कोणाला उशिरा यश भेटतं हे त्यांच्याच कर्मामुळे भेटतं, ना की नशिबामुळे. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.